इज वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आपण सफारी वर्ल्डमध्ये होतो. सफारी वर्ल्डमध्ये आम्ही लंच केल्यानंतर थोडंफार तिथे किंगफिशर्स वगैरे हे जे बर्ड्स होते ते बघितले आणि त्यानंतर आम्ही आलो द मेन शोला, म्हणजे द डॉल्फिन शो. ट्रस्ट मी गाईज, खूप छान शो आहे. छोट्या छोट्या मुलांना घेऊन बघण्यात खूप मजा आहे हा शो. आणि तिथे इंडियन्स भरपूर होते डॉल्फिन शोमध्ये. ॲक्च्युली तिथे इंडियन गाणी देखील वाजवत होते आणि खूप अशी धमाल केली. आणि त्यानंतर मग आम्ही आफ्टरनून टाईमला वट फोर्ट टेम्पलसाठी निघालो. टेम्पलचा परिसर खूप सुंदर होता आणि खूप स्ट्रक्चर तिकडचे छान होते. रिसायकलिंग आम्ही लोकांनी तिथे बुद्धा बघितलं. द बिगेस्ट स्टॅच्यू तुम्ही बघू शकता पुढे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि ते सगळं बघून मग आम्ही नारळ पाणी वगैरे पिलो. आणि खूप सुंदर आणि खूप छान नारळ पाणी लागतं तिकडचं. कंपॅरिझन टू आपल्या इंडियापेक्षा तिकडे खूप छान नारळ पाणी भेटतात. खूप स्वीट आणि टेस्ट पण एकदम वेगळी आहे. हा तुम्ही रिसायकलिंगसुद्धा बघू शकता. खूप मोठा असा स्टॅच्यू आहे हा. आणि त्यानंतर मग आम्ही बँकॉकसाठी निघालो. पण ट्रस्ट मी गाईज, आम्ही बँकॉकला पोचेपर्यंत आम्हाला 7 वाजले आणि तिकडचे 8 वाजता जे आहे दुकानं जे आहेत ते ऑलमोस्ट बंद होतात. तर मी तर तुम्हाला हेच रेकमेंड करीन, जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही एक अख्खा दिवस द्या आणि शॉपिंग करायची असेल बेस्ट क्वालिटीसाठी तर तुम्ही नक्कीच प्लॅटिनम मॉलमधून शॉपिंग करा. थँक्यू सो मच गाय.